नमस्कार मित्रांनो, मी गौतम मावळ. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे, माणसाची खोड डॉट डॉट जात नाही. आता तुमच्या मनामध्ये नेमका प्रश्न निर्माण झालाच असेल की आजचं हे असं काय कॅप्शन आहे. मित्रांनो, हे कॅप्शन म्हणजे मराठीमध्ये असलेली एक म्हण आहे आणि ती म्हण एका गोष्टीशी समर्पकपणे जुळते, म्हणून मी हे आजचं कॅप्शन दिलंय. आणि त्या कॅप्शनमध्ये जो काही प्रश्न तुम्हाला पडले असतील त्या कॅप्शनमुळे त्याची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायची, म्हणून हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा. आणि मित्रांनो, झालंय असं की 2024च्या लोकसभेच्या इलेक्शन्स शनिवार दिनांक 16 मार्च 2024ला डिक्लेअर झाल्या आणि इलेक्शन डिक्लेअर झाल्या त्याच्या अगोदरची प्रोसेस म्हणजेच महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्यामध्ये जी काही लढत होणार आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं आपण तर देश पातळीवर इंडिया अलायन्स झाले. देशामध्ये असलेल्या विविध राज्यांमधले असलेले पक्ष इंडिया अलायन्समध्ये समाविष्ट झालेत आणि त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये एक जी काही महाविकास आघाडी आहे ती महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि या पक्षाची ही महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्रात असलेल्या 48 जागांचा तिढा म्हणजे जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाहीये. आणि तो जागा वाटपाचा तिढा का सुटत नाहीये तर या मंडळींना ज्या जागा हव्या आहेत त्या अलायन्स असल्यामुळं किंवा एकत्र निवडणूक लढवायची असल्यामुळं त्यांना जागामध्ये ओव्हरलॅपिंग होते एकमेकाच्या. त्या जागा प्रत्येकालाच हव्या असतात आणि त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी आहे की यांचीच भांडणं चालू आहेत जागेमुळं, परंतु एक अजून घटक पक्ष द्विदलीय व्हीबीए किंवा ज्याला वंचित बहुजन आघाडी असं म्हटलं जातं त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांना सुद्धा यामध्ये घ्यावं लागणार आहे. तेच कारण असं आहे की 2019ला जे काही लोकसभेचं इलेक्शन झालं त्यामध्ये यांच्या जागा म्हणजे महाविकास आघाडीच्या जागा ज्या काही पराभूत झाल्या त्या वंचितमुळं झाल्या आणि वंचितची स्थापना तर 24 मार्च 2019ला झाली. 6 महिन्याचा असलेल्या पक्षाने यांच्या जागा काही पराभूत केल्या. आता तर 5 वर्ष होतं या पक्षाला. मग आता आपल्यावर किती मोठ्या प्रमाणामध्ये आघात होईल या भीतीने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना महाविकास आघाडीमध्ये वंचितला घ्यायला तयार आहोत असं म्हटलं जाते. पण जागा वाटपाची जर विषय निघाला की मग मात्र आपल्यातला हिस्सा द्यायला ही मंडळी तयार नाहीये आणि त्यामुळे हे जागा वाटपाचा तिढा पुढे पुढे चाललाय. कारण तिघांचंच भाग नाही याच्यामध्ये आणि अजून चौथा पार्टनर कसा घ्यायचा असा पद्धत चालली. त्यामुळे हे काही तिढा सुटायला तयार नाहीयेत. आणि मग जर असं होत असेल किंवा चौथ्या पार्टनर आपल्याला सोडायचं असेल तर चौथा जो पार्टनर आहे या पार्टनरने 2019 पासून या महाराष्ट्रामध्ये जे काही रान पिंजून काढले वंचित बहुजन घटक असेल या इलेक्शनच्या किंवा निवडणुकाच्या परियोगावर राहिलेला वंचित घटकाला एकत्र केले आणि आपला मताचा टक्का वाढवलाय. जो त्यावेळेस 7.5% होता तो आता मात्र 10-11 पर्यंत जाईल अशी शक्यता असल्यामुळं हे जे काही राजकारण किंवा ज्यांनी सत्ता भोगली त्यांना हे माहीत असल्यामुळं वंचितला बी ते सोडू शकत नाहीत. पण वंचितला जे काही अपेक्षित आहे न्यायिक भावनेनं आम्हाला तुम्ही सन्मानानं आम्हाला बोलवा, मान द्या, सन्मान द्या, तेवढ्या जागाही आम्हाला द्या आणि त्या निवडून आणू अशा भावनेनं वंचित त्यामध्ये जायला तयार आहे. परंतु यांना मात्र नवीन आलेल्या पाहुण्यांना तेवढं आपल्या प्रमाणात समप्रमाणात द्यायला हे तयार नाहीत आणि ते झाल्यामुळंच की काय किंवा वंचितला बाजूला ठेवणं आणि वंचितला बार्गेनिंग करण्यामध्ये किंवा वंचितला कमीत कमी कशा जागा देता येईल हे तयार करण्यासाठी की काय म्हणून याच महाविकास आघाडीमध्ये असलेले भीष्मपिता किंवा राजकारणामधलं एक मोठं नाव आणि ते म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून नन अदर दॅन माननीय शरद पवार साहेब. आणि शरद पवार साहेबांच्या तल्लख बुद्धिमत्तेतून किंवा चालाकपणे पवार साहेबांनी दुसरी एक खेळी केली आणि ही खेळी काही नवीन नाहीये मित्रांनो. पहिली खेळी तर पवार साहेबांनी 1976 ते 94 पर्यंत मुख्यमंत्रीपद भोगली
ती पॅन्थरची चळवळ, विद्यापीठ नामांतराचा चळवळ याच्यावर, आणि त्यांना तो चांगला अनुभव आहे. त्यामुळं आणि त्यावेळेमध्ये त्यांनी जी खेळी प्रकाश आंबेडकर तथा बाळासाहेब आंबेडकरांना किंवा आंबेडकर घराण्याला थोडं बाजूला ठेवायचं काम केलं. कारण शोषित वंचित घटकाला स्वातंत्र्य, समता, बंधुता देणारं हे आंबेडकर घराणं किंवा बाबासाहेबांनी हे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय दिला आणि एक आंबेडकर गेला की दुसरा आंबेडकर परत आहेच. मग त्यांना बाजूला ठेवण्यासाठी वडाळ्याच्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये हॉस्टेलवर राहणाऱ्या माणसाला उचलून डायरेक्ट समाज कल्याण मंत्री केलं. आणि तो फोटो बघा, दाखवतो मी तुम्हाला. आणि मग त्या माणसाला समाज कल्याण मंत्री केल्यानंतर लोकांना सांगायचं की हा तुमचा नेता, पण ज्यांनी गाळातून बाहेर काढलं, चिखलातून बाहेर काढलं, त्या घराण्याच्या माणसाला मात्र बाहेर ठेवायचं. त्याचं कारण दुसरा आंबेडकर नको, तो आपल्याला न्यायिक भावनेनं हिस्सा मागतोय किंवा सर्व समाजाला स्वाभिमान तत्वज्ञान शिकवण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून त्यांना बाजूला ठेवायचं. आणि मग अशी माणसं हाताशी धरून ही माणसं समाजाला पोपटाप्रमाणे भूलथापा ज्या वेळेस यांना पाहिजेत त्यावेळेस ही द्यायला तयार होतात. आणि मग अशा माणसांचं राजकारण किंवा राजकारणांची गोडी यांना लावायची. आणि लालच, गोडी असलेली चांगली असते, पण लालच ही बुरी बला असते. लालच एकदा जर माणसाला लागली राजकारणाची, तर मग मित्रांनो या मंडळींना सुद्धा राजकारणाची लालच लागली. मग काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्या सरकारमध्ये हे मंत्री राहिले आणि मग ही राजकारणाची लालच सुटत नाही. आणि मग यांचं सरकार गेल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सुद्धा हे मंत्री झाले. आणि त्याच मंत्र्यांची अवस्था, मग ते मंत्री झाल्यानंतर मात्र ह्याच ज्या माणसांनी ह्यांना मंत्री केलं त्यांना मात्र हे शिकवायला गेले. आणि मग आता त्याच मंत्र्यांची अवस्था यांनी काय करून ठेवली तुम्ही बघा. ते काय म्हणतायत. रामदास आठवले यांनी बोलून दाखवले. शिर्डीमधून आठवले 2 वेळा खासदार होते. तिसऱ्यांदा ते पराभूत झाले होते. मात्र महायुतीनं एकही जागा दिली नाही, तर तोंड दाखवायला जागा उरणार नसल्याचं आठवले यांनी म्हटलेलं आहे. माननीय एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीसजी आणि अजितदादा पवार यांना नम्र निवेदन आहे की आमच्या भावनांचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. आम्हाला एक तरी जागा मिळणं अत्यंत आवश्यक आहे. रिपब्लिकन पक्षाला एक जागा मिळाली नाही तर आम्हाला लोकांना तोंड दाखवणं अत्यंत अवघड होऊन जाईल. त्यामुळे दलित मतं जी आहे ही मतं आपल्याला ट्रान्सफर करायची असती तर आपल्याला रिपब्लिकन पक्षाला एक तरी जागा आपण द्यावी अशा पद्धतीचा. आणि मग आजची परिस्थिती जर या महाराष्ट्राची बघितली तर बाळासाहेबांनी जे काही रान उठवले, मग त्यांच्याबरोबर मराठा असेल, मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आहे, एससीचा प्रश्न आहे, एसटीचा प्रश्न आहे. सर्व समाज, बहुजन समाज जर त्यांच्या बाजूने जात असेल आणि याला जर शह द्यायचा असेल तर कोणता तरी एक निळ्या झेंड्याचा नेता समोर आला पाहिजे. आणि मित्रांनो हा फोटो बघा तुम्ही. हा फोटो बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल हे आहेत दीपक भाई केदार, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष आहेत. माणूस डॅशिंग आहे, डेअरिंगबाज आहे, आंदोलनं करतोय, चळवळ करतोय, जिथे अन्याय होईल तिथं उभा राहतोय, सगळं मान्य आहे. बाळासाहेबांना आदर्श मानतोय, बाबासाहेबांच्या नावावर चळवळ चालवतोय, सगळं मान्य केलं. परंतु हा माणूस मात्र आज या फोटोमध्ये पवार साहेबांकडे जातो. पवार साहेब त्याला पुष्पगुच्छ देतात. मग त्यांच्या बाजूला एक माणूस आहे मित्रांनो अजून एक, आणि तो माणूस म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून बीड जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे पूर्वश्रमीचे अध्यक्ष आहेत प्राध्यापक शिवराज बांगर साहेब. आणि हे बांगर साहेब आज वंचितमध्ये नाही आहेत. वंचितनं त्यांना बाजूला काढले, वंचितनं त्यांचं जिल्हाध्यक्षपद काढून घेतलंय. ही सगळ्यात मोठी वंचितची चूक असेल. कारण वंचित बहुजन आघाडीमध्ये खूप वरच्या पोस्टला पाहिजे किंवा वरच्या पदावर पाहिजे, परंतु तो माणूस आज वंचितमधून बाहेर काढलाय. ही वंचितची खूप मोठी चूक, हे मी माझं मत सांगतोय. आणि जर असं होत असेल तर मग पक्ष कसा वाढणार आहे. आणि मग अशा पक्ष लोकांना जर वंचित बाहेर काढत असेल आणि पवार साहेबांसारखा, जयंत पाटील साहेबांसारखा माणूस जर यांना चाणक्यपणे ओळखून त्यांच्याकडे घेत असेल तर त्यांच्यामध्ये काहीतरी आहे म्हणूनच ना. भाई केदार जर तिथे जात असतील. आणि मित्रांनो मी तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय की जयंत पाटलांबरोबर जी बाईट आहे ती बघा. समाजात जाण्याचं काम
दीपक केदार यांनी गेले काही वर्ष सतत केलेलं आहे. महाराष्ट्रातला सर्व भाग, कर्नाटक, तेलंगणा या तिन्ही भागात त्यांचे बॉर्डरवर आणि महाराष्ट्रात जवळपास 36 जिल्ह्यामध्ये युनिट आहेत आणि 300पेक्षा जास्त या 3 राज्यातल्या तालुक्यांमध्ये त्यांनी गेले काही वर्षात संघटन बांधलेलं आहे. आणि त्यामुळं त्यांचे दीपकभाई केदार असोत, त्यांचे प्रदेश अध्यक्ष विनोद गोळे असोत, बाळासाहेब शेंडगे प्रदेश उपाध्यक्ष आणि जितेश जगताप प्रदेश सरचिटणीस असे सगळे प्रमुख नेत्यांशी आमची चर्चा झाली आणि त्यांनी पवार साहेबांच्या विचारधारेबरोबर आम्ही देखील सहकार्य करून आमची संघटना देखील राष्ट्रवादी पक्षाच्या बरोबर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाबरोबर सहकार्य करेल. येणाऱ्या निवडणुकीत पुढच्या विधानसभेत आम्ही एक दिलाने काम करू अशी भूमिका स्वीकारलेली आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि दीपक केदार यांनी आपले भूमिका या ठिकाणी आपणास सूचित करावी अशी त्यांना मी विनंती करतो. गेल्या 10 वर्ष महाराष्ट्रातल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात जवळपास भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात 250 ते 300 हत्याकांड दलितांचे झालेले आहेत. जवळपास 150 घटनांना मी स्वतः या महाराष्ट्रात भेटी दिलेल्या आहेत. समग्र राज्यभर आणि देशभर आम्ही जी परिस्थिती बघतोय, संविधान आज धोक्यात आहे आणि 400च्या वर जर खासदार आले तर आम्ही संविधान बदलून टाकू अशी भूमिका भाजपच्या काही खासदारांची सुद्धा व्हायरल झालेली आहे. RSSचा अजेंडा संविधान विरोधी आहे आणि इंडिया आघाडीचा अजेंडा हा संविधानाच्या बाजूने आहे. आंदोलन टिकलं पाहिजे, लोकशाही टिकली पाहिजे, आरक्षण टिकलं पाहिजे. आम्ही ग्राउंड लेवलला काम करत असताना या हुकुमशाहीच्या समग्र व्यवस्थेचे किती चटके समाजाला बसतायत हे आम्ही वास्तव बघतोय. त्याच्यामुळे आज अनेक वेळा राष्ट्रवादी पक्षाचे पवार पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष जयंतजी पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष असतील, यांच्याशी आम्ही अनेक वेळा भेटलो. 2 वेळा बैठका झाल्या. आम्ही फक्त यामध्ये एकच भूमिका मांडतोय की संविधान धोक्यात आहे आणि ते वाचलं पाहिजे. म्हणून आम्ही या इंडिया आघाडी महाविकास आघाडी सोबत युतीच्या भूमिकेमध्ये ऑल इंडिया पॅंथर सेना समोर आलेली आहे. माझ्यासाठी ही निवडणूक नाही तर हे एक आंदोलन आहे आणि संविधान वाचवण्याचं हे आंदोलन आणि या आंदोलनातले आम्ही एक सहकारी म्हणून आज आम्ही या ठिकाणी भूमिका जाहीर करतोय. राज्यात जे सरकार आहे त्यांच्या कार्यकाळात सामाजिक न्याय संपलेला आहे. आज 6 महिने झालं अनुसूचित जातीचे फेलोशिपसाठी, बार्टीच्या फेलोशिपसाठी आझाद मैदानावरती आंदोलन सुरू आहे. सामाजिक न्याय मंत्री म्हणून कुणी त्या ठिकाणी भेटायला गेलेला नाही. अन्याय अत्याचार होतात त्याच्या विरोधात आम्ही लढतो, परंतु व्यवस्था म्हणून जी काही संवेदना व्यवस्थेने दाखवली पाहिजे ती दाखवली जात नाही. नितीन आगे हत्याकांड खर्ड्याचं घडलं त्यावेळेस तत्कालीन गृहमंत्री RR पाटील त्या पीडित कुटुंबाला भेटायला गेले. पुण्यातलं विराज जगताप हत्याकांड घडलं, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखजी हे त्या पीडित कुटुंबाला भेटायला गेले. परंतु गेल्या 9 वर्षात 7 वर्षात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाही दलित अत्याचाराला आणि हत्याकांडाला भेट दिली नाही. संकेत भोसले हत्याकांड हे एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीने केलं, तिथं सुद्धा कोणी भेटायला गेलेलं नाही. असे अनेक हत्याकांड झाले. अक्षय भालेराव असेल, अश्विनी सूर्यवंशी असतील, या एकाही हत्याकांडात
राज्यव्यापी आंदोलन उभा राहिले, पण गृहमंत्री म्हणून त्या ठिकाणी संवेदना सुद्धा दाखवायला कोणी पुढे आलं नाही. राजस्थानमध्ये इंद्र मेघवालचं हत्याकांड झालं, हाथरसला वाल्मिकी समाजाच्या मनीषा वाल्मिकीचं हत्याकांड झालं. जी पद्धत केंद्रामध्ये की मन की बात मध्ये सुद्धा आम्ही दलित मुस्लिम आदिवासींबद्दल बोलणार नाही, तेच धोरण राज्यामध्ये दिसतं अशी स्थिती आहे. म्हणून देशव्यापी दलित मुस्लिम आदिवासी यांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे आणि ते वाचवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज इंडिया आघाडीच्या सोबत आमची भूमिका या माध्यमातून जाहीर करतोय. आमची युती किंवा आमचा जो काही सपोर्ट आहे या संविधान वाचवण्याच्या आंदोलनाला, राजकीय निवडणुकीच्या आंदोलनाला, त्या आंदोलनात आम्ही त्यांच्या जाहीरनाम्यात समाजाचे काही प्रश्न असतील, मुद्दे असतील, ते मुद्दे त्यांच्या पुढे मांडलेले, चर्चेतून मांडलेले, आता लेखी स्वरूपात दिलेच पाहिजे, त्याच्यावर सिग्नेचर घेतलीच पाहिजे, या भानगडीत आम्ही न पडता एक विश्वासार्हता आणि गांभीर्याने त्यांच्यासोबत जाऊन गायरान जमीन, दलित वस्ती सुधार योजनेचे प्रश्न असतील, सामाजिक न्यायाच्या संदर्भातले प्रश्न असतील आणि समग्र ऊसतोड मजुरांचे प्रश्न असतील, भूमिहीनांचे प्रश्न असतील, बेरोजगारांचे प्रश्न असतील, दलित अस्मितेचे प्रश्न असतील, बाबासाहेबांच्या अस्मितेचे प्रश्न असतील, यासाठी आम्ही आज या ठिकाणी भूमिका घेतोय. अमरावतीचं प्रकरण बघितलं, आजही या सरकारच्या काळात साधं प्रवेशद्वाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं म्हणून 1400 लोकांवरती केसेस करून 75 वर्षाच्या आमच्या बौद्ध बांधवाला काल अटक करण्यात आलेली आहे. परंतु यात त्यांना पुढे येऊन बाबासाहेबांचं नाव द्यायला एवढी म्हणजे काय तिटकार आहे हे सुद्धा आम्हाला समजायला तयार नाही. अस्मिता सुद्धा आमची धोक्यात आलेली आहे आणि समग्र दलित, आदिवासी आणि मुस्लिम यांचं अस्तित्व धोक्यात आलंय. म्हणून कोणत्याही परिस्थितीत हे संविधान वाचलं पाहिजे. निदान आम्ही आंदोलन केलं, त्या आंदोलनाचा हक्क तरी टिकला पाहिजे. यासाठी इंडिया आघाडीशिवाय पर्याय नाही. इंडिया आघाडीचे भाषण ऐकतोय ते संविधान वाचवण्याची भाषा करतायत आणि NDAचे भाषण ऐकतोय ते संविधान घालवण्याची भाषा करतायत. संविधान वाचवणं हाच आमचा मुख्य अजेंडा आहे आणि त्याच धर्तीवरती आज आम्ही या ठिकाणी ही भूमिका घेतलेली. तुम्हाला काही प्रश्न नाही विचारायचे? ठीक आहे, मग सुरू करा. ते हे दाखवा पण सगळं ऑन एअर. जयंत पाटील जे काही म्हणतायत त्यांच्याविषयी आणि दीपकभाई केदार बोलतायत, काही सांगतायत, ते काही जास्त सांगितलं नाही. काय काय घटना घडल्या एवढंच सांगितले आणि पवार साहेबांची जी काही राजकीय भूमिका आहे त्यांच्याबरोबर आम्ही आहोत याचा अर्थ ऑल इंडिया पॅंथर सेनेने आत्ता एक छोटा पक्ष किंवा त्यांचा सहयोगी पक्ष म्हणून त्यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजे जे अगोदर झालं ते आत्ता दुसरे आठवले निर्माण झालेत. आणि मित्रांनो, हे फक्त याच्यामध्येच नाहीये. तर बाबासाहेबांनी SC ST ना आरक्षण दिलं. ज्या SC मध्ये 59 जाती आहेत, त्यातली ही SC मधली किंवा बाबासाहेबांच्या विचाराने चालणारी माणसं बघितली तर यांच्यातच असं होतंय असं नाहीये. हा दुसरा फोटो बघा. ही SC कॅटेगरी मधली एक दुसरी कम्युनिटी आहे. हे आहेत लहुजी शक्ती सेनेचे विष्णुभाऊ कसबे, संस्थापक अध्यक्ष आहेत. ते देवेंद्र फडणवीसांना जाऊन भेटतायत. म्हणजे SC कॅटेगरी सगळी जर टोटल 59 जाती बाबासाहेबांच्या मागे किंवा बाळासाहेबांच्या मागे जर खंबीरपणे उभ्या राहिल्या तर जे काही शासनाकडून कामं करून घ्यायची ती सगळी होतीलच ना. परंतु प्रत्येक जातीतला एक पुढारी निवडायचा, त्याला पुढे करायचं आणि त्या जातीला कसं त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवायचं हे सत्ताधाऱ्यांना माहिती आहे. म्हणून हे असे पुढारी निर्माण होत आहेत. आणि उदाहरण तर तुम्ही बघितलंय, 76 ते 94 पर्यंत हे महाशय होते. त्यांची अवस्था आज काय आहे? आज हे नवीन उभे केलेत, हे इकडं लहुजी शक्ती सेनेचे येत आहेत. हे असं जर सर्व राजकारण बघितलं तर मग मित्रांनो लक्षात येतं की माणूस राजकारणामध्ये म्हटलं जातं साम दाम दंड वापरला पाहिजे, चलाक बुद्धी वापरली पाहिजे आणि खोटं बोलायचं पण ते सत्य वाटलं पाहिजे. अशा पद्धतीने ज्याला जमतं तोच राजकारण करतो. आणि मग असं करत असतानाच या मंडळींनी जे काही केलं म्हणजे पक्ष फोडले, लोक फोडली आणि तीच परिस्थिती आज त्यांच्यावर आली. कारण काय तर
एनसीपीचे 2 तुकडे झालेत ना, शिवसेनेचे 2 तुकडे झाले. आणि ह्या भीष्म पितामह जे आहेत राजकारणातले, यांच्यातच डोळ्यात देखत हे सगळं घडलंय. कारण महाराष्ट्रामध्ये आपल्याला क्षह देणारा एक नेता नको म्हणून गोपीनाथ मुंडेंच्या पुतण्याला म्हणजे धनंजय मुंडेंना आपल्या पक्षात घेतलं. प्रकाश आंबेडकर किंवा आंबेडकर घराण्याचं राजकारण नको म्हणून आठवलेंना पुढं केलं. आणि मित्रांनो, निसर्ग हा कोणालाही सोडत नाहीये, निसर्ग कोणालाच माफ करत नाहीये. निसर्ग हा परत त्या गोष्टी परत तुम्हाला द्याव्या लागतात. जे तुम्ही कराल ते तुम्हाला भरावंच लागतं, जे पेराल तेच उगवते. तुम्ही जर पक्ष फोडले, आज तुमच्या पक्षाची वाट लागली. आणि ह्या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर मग माणसाला मला वाटतं की नाद असला पाहिजे, वाचनाचा नाद असला पाहिजे, शिक्षणाचा नाद असला पाहिजे, लेखनाचा नाद असला पाहिजे. काहीही असो तो त्याचा स्वतःसाठी असला पाहिजे, त्याच्यापासून दुसऱ्याला नुकसान होत नाही. पण जी खोड म्हटले ना मी, खोड, ही खोड मात्र माणसाला जर असेल तर ती दुसऱ्याचं नुकसान करतं. मग ते दुसऱ्यांचं नुकसान कसं करतं, तर त्या माणसाला आपल्याकडे ओढणं किंवा लालचेनं त्यांना आपल्याकडे घेणं, कुणाला तरी काटशह देणं आणि त्या समाजाचं नुकसान करणं. म्हणजे आम्ही म्हणू तसं जर झालं तर ठीक, अन्यथा आम्ही अशा खोडी जी काही माणसं असतात ह्या आपल्या खोडी दाखवायचा प्रयत्न करतात. आणि त्या खोडी राजकारण आहे मित्रांनो, काहीही असेल, राजकारणामध्ये सर्व माफ असतं. पण ह्या गोष्टी जर बघितल्या तर किती दिवस चालणार ही गोष्ट, आणि ती गोष्ट एक ना एक दिवस थांबली पाहिजे. परंतु मित्रांनो, ती थांबत नाही. म्हणून तर मी आजचं कॅप्शन दिलंय की माणसाची खोड ... जात नाही, ते ... तुम्हाला भरायचं आहे. आणि मी जे हे बोलतोय हे सत्य की असत्य, माझं म्हणणं योग्य आहे की अयोग्य, हे तुम्हाला त्यामध्ये मांडायचंय. मित्रांनो, आज एवढंच. हा जसा व्हिडिओ पाहताय तसा पुढचा व्हिडिओ पाहायला, नवा आशय, नवा विषय, नवे विचार ऐकायला विसरू नका. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद.